नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या केन आरीवर्क या चॅनलमध्ये. तर आज आपण शिकणार आहोत बॅगच्या गळ्याचं मेजरमेंट कसं टाकायचं, मापे कशी टाकायची ते. तर आपण आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बाहीचं माप कसं टाकायचं हे पाहिलं आहे आणि ते मी तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊज पीसवरच कसं टाकायचं ते सांगितलं आहे. आणि आज पण आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की बॅगच्या गळ्याचं पाठीमागच्या गळ्याचं माप कसं टाकायचं ते. आत्ता पण मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने डायरेक्ट ब्लाऊजवरूनच कसं टाकायचं ते सांगणार आहे. पण आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. ज्या नवीन आहेत किंवा ज्या चांगलं वर्क अजूनही करतात आणि त्यांच्याकडून चुका होतात की कधी कधी ही केलेली बुट्टी तोडावी लागते किंवा वर्क जास्त वरती जातं किंवा थोडंसं शोल्डरला कमीच पडतं आणि ते जास्त खाली आलं की चांगलं नाही दिसत. तर त्यासाठी प्रॉपर मेजरमेंट कसं टाकायचं, प्रॉपर वर्क कसं करायचं हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या महत्त्वाच्या खूप टिप्स पण तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. त्यासाठी आजच्या व्हिडिओला कुठेही मध्ये स्टॉप करू नका किंवा पुढे पुढे घेऊन व्हिडिओ पाहू नका. आणि तसेच आज मी तुम्हाला बॅगच्या गळ्याला गोलगळा कसा करायचा ते सांगणार आहे. आणि आपला पुढचा व्हिडिओ पुढचे दोन्ही व्हिडिओ आपले हेच येणार आहेत. एक चौकोनी गळा आणि दुसरा येणार आहे मटका गळा. त्यासाठी व्हिडिओला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण आत्ता मी तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजवरून मापे कशी टाकायची हे सांगणार आहे. त्याच्यानंतर आपण पेपर कटिंगने पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कुणीच. आणि तुम्हाला अजूनही वेगळं काही शिकायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मी एक ब्लाऊज पीस घेतला आहे आणि एक रेडीमेड मापाचा ब्लाऊज घेतला आहे. त्याच्यानंतर टेप घेतला आहे आणि खडू घेतला आहे. टेपचा तर उपयोग करणार नाही मी, कारण रेडीमेड ब्लाऊजवरून मापाच्या ब्लाऊजवरून मापे कशी टाकायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. खडू आणि पट्टी तर पाहिजेनच. मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं की पेनचा वापर कुणीच करायचा नाही. आणि आत्ता पण परत एकदा सांगते, पेनचा वापर कुणीच करायचा नाही. कारण पेनने जेव्हा आखतो ना आपण आणि ते चुकून जर आतमध्ये आलं तर मग ते जात नाही. किती पण धुवा, कसंही करा, ते पेनचं जे मार्किंग असतं ना ते जात नाही. त्यामुळे खडूच वापरा किंवा ग्लास पेन्सिल असते ना आपली, ती पेन्सिल वापरा, जेणेकरून ते तरी धुतल्यावर जातं. समजलं? ठीक आहे. तर आता ब्लाऊज व्यवस्थित अगोदर ठेवून घ्यायचा. आपला जो ब्लाऊज पीस आहे ना तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा. त्याची डबलची घडी करून घ्यायची. जी बंद बाजू असते ना ती आपल्यासमोर ठेवायची आपल्याला. त्याच्यानंतर जो ब्लाऊज आपण मापाचा घेणार आहे ना सगळ्यात महत्त्वाचं ते, तो ब्लाऊज चुरगळलेला घ्यायचा नाही. तो ब्लाऊज व्यवस्थित प्रेस केलेला असावा, जेणेकरून माप टाकताना आपल्याला कमी जास्त वगैरे होणार नाही. ठीक आहे. आता ब्लाऊज पीस घेतला तर त्याची बंद बाजू आपल्याला आपल्या साईडला ठेवायची आहे. त्याच्यानंतर ब्लाऊजची बरोबर हुक आणि ते बाजू बरोबर त्याचा मध्य धरायचा हातात आणि व्यवस्थित ते जुळवून घ्यायचं. जे ब्लाऊज पीसची बंद घडी आपण आपल्या समोर ठेवलेली आहे तिथं तो ब्लाऊज पीस आपण जो अर्ध्यातून दुमडला आहे ना तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा. त्याच्यानंतर खाली 1 इंच सोडून द्यायचं. अर्धा इंच नाही, 1 इंच सोडायचं म्हणजे सोडायचंच. कारण काय होतं, आरी वर्क करताना आहे ना जेव्हा आपण रिंगला लावतो ना तेव्हा ते ओढलं जातं. आणि सगळेच ब्लाऊज पीस एकसारखे नसतात. प्रत्येक साडीमध्ये पीस हा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. काही जाड असतात, काही पातळ असतात, काही बघा धागे एकदमच ओढले जातात. मग ते आपल्याकडून कधी कधी ना कापड जास्त होतं, खराब होतं दोऱ्यांनी. आणि कधी कधी ते तिरकं पण असतं. मग जे ब्लाऊज शिवतात ना त्यांना ते व्यवस्थित परत कट करावं लागतं. तर मग ते उंचीला कमी पडू नये ना म्हणून नेहमी 1 इंच खाली सोडूनच द्यायचं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी खाली 1 इंच सोडून मी ब्लाऊज पीस वरती ठेवले. ब्लाऊज हा वरती ठेवलेला आहे पीसवर. खाली 1 इंचाच्या तिथं मी टिकमार करून घेतलेली आहे, दिसते तुम्हाला? ठीक आहे. त्याच्यानंतर बरोबर जिथं जिथं टिप आहे तिथं तिथं आपल्याला खून करून घ्यायची आहे. शोल्डरला दोन्ही साईडला व्यवस्थित ठेवायचं, शोल्डरच्या दोन्ही साईडला. त्याच्यानंतर बाहीच्या तिथून बाहीवरती करायची, तिथं बोट ठेवायचं, बाहीवरती करून व्यवस्थित टिक करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग सगळीकडे टिकमार करून घेतली ना की ते भाग जोडून घ्यायचे. आता जो मागचा गळा आहे ना तिथे बघा मध्येच हुकाचा भाग येतो, पण तो ब्लाऊज पीस आपला हलला नाही पाहिजे. व्यवस्थित तिथे बोट ठेवून सगळीकडे टिक करून घ्यायचं आणि नंतर सगळं झाल्यावर ते जोडून घ्यायचं अशा पद्धतीने. आता हे सगळं मी जोडून घेतलं. आता आता हे दिसतंय तुम्हाला व्यवस्थित. आता आपल्याला काय करायचं आहे, हाच भाग पलीकडच्या साईडला त्याचा छाप उठवायचा आहे. समजलं?
हा मटका, आता ह्या मुली विचारत होत्या मटका गळा कसा करायचा, तर ह्याचा त्यांच्यामुळेच मला आयडिया आली. आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेल की मटका गळा कसा करायचं ते, कारण आता मला फक्त सुरुवात केली ना मी, त्यामुळं आता मला तुम्हाला गोल गळ्याचंच मेजरमेंट कसं टाकायचं हे सांगायचं आहे. तर मी मुलींना सांगत होते आता मटका गळा कसा करायचा ते. तर ठीक आहे, आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे व्यवस्थित डार्क करून घेतलं मी, कारण पलीकडच्या साईडला आपल्याला त्याचा छाप उठवायचा आहे. आता व्यवस्थित ओपन करायचं आणि व्यवस्थित घडी घ्यायची त्याची, इकडं तिकडं पीस हलला नाही पाहिजे ना आपला, समजलं. त्याचे दोन्ही टोक व्यवस्थित जोडून घ्यायचे आणि छाप उठून घ्यायचा त्याचा पलीकडच्या साईडला. त्याच्यावर फक्त घडी दुमडली ना की त्याच्यावर फक्त आपल्याला हलक्या हाताने टॅप टॅप करायचे, म्हणजे वरनं असं हाताने मारायचं आहे असं थोडंसं, जेणेकरून व्यवस्थित तो छाप उठला जाईल. ठीक आहे, पण घडी घालताना तंतोतंत दोन्ही विरुद्ध साईडचे दोन्ही टोक आहे ना जुळले पाहिजेत. येते ना लक्षात? व्यवस्थित जुळलं ना तरच तर तुमचा गळा इकडं तिकडं सरकणार नाही, व्यवस्थित आपलं माप येईल. त्याच्यानंतर छाप उठल्याच्यानंतर ते दिसतं बघा. त्याच्यानंतर परत आपल्याला खडूने ते व्यवस्थित डार्क करून घ्यायचं आहे. खडूने डार्क करून घेतल्यानंतर हे सगळं झाल्यावर हे झालं आपलं मेजरमेंट, हा झाला आपला गोल गळा. आणि एकदम परफेक्ट हेच माप तुमचं आरीवर्कचं आहे. हे जे माप आपण आत्ता टाकलेलं आहे ते पूर्ण तुम्ही शेवटच्या टोकापर्यंत तिथं तुम्ही आरीवर्क करू शकता, समजलं. आता त्याच्यानंतर तुम्ही म्हणता मग शिवताना जर ब्लाऊज शिवायचा असेल तर मग तिथे कसं काय करायचं, तर हे जे आपण माप टाकलेलं आहे ना त्याच्यावरती अर्धा इंच सेम आकार आपल्याला काढून घ्यायचा आहे. अर्धा इंच सगळं कडने आपल्याला आखून घ्यायचं आहे. आणि जो आतमधला आकार असतो ना त्याच्यामध्ये आपल्याला वर्क करायचं आहे. अर्धा इंच का आखून घ्यायचं की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हा बाहेरचा भाग आहे तो आपल्याला शिवण्यासाठी ठेवायचा आहे, आणि आतमधला जो भाग आहे तिथे आपल्याला कंप्लीट पूर्ण प्रॉपर वर्क करायचं आहे. येते ना लक्षात? तर गोलगळ्याचं हा आता आपल्याला आपण माप टाकलेला आहे. आता हे जे माप आहे ना हे तुम्ही पूर्ण प्रॉपर वर्क करणार, लक्षात आलं. आता काहींचं म्हणणं असं असतं की पाठीमागे नाही का बघा टीप मारली जाते इथे, तर पाठीमागच्या साईडला काय म्हणतात त्या टिपला, ते 2 टिप असतात बघा दोन्ही साईडला. तर कधी कधी बुट्टी करताना ना बुट्टी ना त्या टिपमध्ये दुमडल्या जातात, मग ते कधी कधी त्या शिवताना पण सुई तुटली जाते आणि आपण केलेली बुट्टी जी असते ना ती पण झाकली जाते. कधी कधी ते तोडून कट पण करतात, तोडून पण टाकतात, मग ते करून उपयोग पण होत नाही आणि ते तोडलं ना की ते व्यवस्थित दिसत पण नाही. तर त्यासाठी आज मी तुम्हाला प्रॉपर बुट्टी कशी करायची, गळ्याची डिझाईन सोडून जी कडेकडेने बुट्टी करायची असते ना तर ती कशी करायची, तर ते पण आपण आपल्याच्या व्हिडिओ आत्ता तुम्हाला मी सांगणार आहे. आता मी हे आतमध्ये आखून घेतलं आहे, का घेतलं आहे, कारण मला असं वाटलं की तो गळा थोडासा जास्त लांब झालाय म्हणून मी हे अर्धा इंच आतून आखून घेतले. पण हे शक्यतो बाहेर आखून घ्यायचं, आपल्याला ते पाहत्या क्षणी अंदाज येतोच, बरोबर आहे ना. आता हे सगळं कडकडन तुम्ही अर्धा इंच आखून घ्यायचं आणि जो बाहेरचा भाग आहे ना गळ्याच्या तिथून आपल्याला वर्कला सुरुवात करायची आहे. हा गोल गळ्याचा आत्ताचा जो आहे ना मी खडूने आखतीये तिथून चेन स्टिचला सुरुवात करायची आहे, समजलं. आता खाली ज्या 2 लाईन आखून घेतल्यात ना ते बघा त्याच्या कडकडनी आहे ना अर्धा इंच ते त्रिकोण असं करून आहे ना तिथं टिप मारली जाते. तर तिथे आपल्याला बुट्टी करायची नाही, हे प्रॉपर सगळ्यांनी लक्षात ठेवा. एक 3 इंच आहे ना किंवा पट्टीच्या अंदाजाने पण जरी तुम्ही घेतलं ना तर बरोबर तेवढी छोटीशी एक लाईन आखून घ्यायची, त्याच्याकडे अशा 3 लाईन आखून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये आपली बुट्टी आली नाही पाहिजे. आणि आता शोल्डरपासून आपल्याला बुट्टी करायला सुरुवात करायची. तर काय करायचं, शोल्डरपासून खाली 2 इंच यायचं, तिथून खाली 2 इंच यायचं आणि गळ्यापासून जे तुम्ही वर्क केलंय ना तिथून पलीकडच्या साईडला म्हणजे बाहेरच्या साईडला 1 इंच यायचं. त्या 1 इंचाच्या पासून आणि वरनं 2 इंचापासून परत आपल्याला एका इंचावर टिकमार करून घ्यायची आणि तिथे आपल्याला बुट्टी वर्क करायचं आहे. आता ही बुट्टी पूर्ण गोल गळ्याला मी करून तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे पूर्ण जी बॅक साईडला येते ना ती फक्त गोल गळ्यावर तुम्हाला सांगणार आहे. आता 1 इंचाच्या अंतरावर घेतली किंवा 2 इंच, जर स्वतःचा ब्लाऊज असेल तर काही जणी भरपूर वर्क नाही का भरून ब्रायडल वर्क सारखं करतात, पण शक्यतो जर कस्टमरचा वगैरे असेल तर 2 इंचावर छोट्याच बुट्टी आपल्या छान दिसतात. म्हणजे स्वतःचा असेल तरी पण मी तुम्हाला सांगेल 2 इंचावरच बुट्टी छान दिसतात. एकदम तुम्ही जर गळ्याला भरपूर वर्क केलं असेल आणि मग त्या बुट्टी पण जास्त केला तर ते चांगलं पण नाही दिसत. शक्यतो 2 इंचावरच घ्या आणि करून पहा, खरंच खूप सुंदर दिसते. जेवढी ती लांब असेल ना छान दिसते. त्याच्यानंतर खाली जो गोल गळा आपला आलाय ना
तर तिथं ज्या कडेकडेने 2 बुट्ट्या येतात ना, तर त्या 2 बुट्ट्यांच्या मध्ये असं आपल्याला परत टिक मार्क करून घ्यायची आहे. म्हणजे जो बॅगचा गळ्याच्या खालचा जो रुंद भाग आहे ना, तिथं पण मग आपल्याला बुट्ट्या करता येतात. आता हे बघा 2-2 इंचाच्या मध्ये परत टिक मार्क करणार आहे आणि आपली तिथं पण बुट्टी येणार आहे. समजलं? आलं लक्षात? आणि आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करायला विसरू नका, कारण खूप दिवसापूर्वी मला हा मेसेज आला होता की ताई मेजरमेंटचा व्हिडिओ करून टाका, देवीचा व्हिडिओ करून टाका. तर आता इथून पुढे आपले लागोपाठ व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत. आत्ता तर सगळे तुम्हाला मेजरमेंटचेच मिळतील आणि देवीचा पण व्हिडिओ मी आता हे मेजरमेंटचं झालं की लवकरच करणार आहे. खूप वेळा त्या ताईंनी मला मेसेज केला की मेजरमेंटचा आणि देवीचा व्हिडिओ टाका म्हणून. तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथून पुढे तुम्हाला रोज वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. आणि आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब